नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल आणि असायलाच पाहिजे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल रोहन. आज पुन्हा आले मी तुमच्या भेटीला एक नवीन विषयाने नवीन व्हिडिओ घेऊन. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेव्हा पण सबस्क्राईब कराल त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी कुठलाही व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस नाही होणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे छान सुंदर अशा साड्या ज्या मी मिशोवरून घेतलेल्या आहेत आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये खूप सुंदर ह्या साड्या आहेत. आय होप तुम्हाला ते आवडतील आणि एक एक करून मी तुमच्याबरोबर त्या शेअर करेन. अफोर्डेबल रेंजमध्ये ह्या साड्या आहेत, मग त्या वर्थ इट आहेत नाही आहेत, घ्यायला हव्यात की नकोत, हे सगळं बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली मी जी तुमच्याबरोबर शेअर करते ती आहे ही छान सुंदर अशी पर्पल कलरमध्ये ही साडी आहे. माझा आवडता रंग जांभळ्या रंगापासून सुरुवात करूया. तर ही साडी अतिशय अफोर्डेबल रेंजमध्ये मी बघितली होती मिशोवरती. तो फोटो बघून मी ऍक्च्युअली ही साडी घेतलेली होती. त्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की साडीवरची जी डिझाईन आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि जी मला रिसीव्ह झाली आहे तिची डिझाईन जी आहे ह्याच्यावरती ती थोडी वेगळी आहे आणि कलर पण मला थोडासा हा पिक्चरमध्ये जसा दिला त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा वाटला. थोडा वेगळा पर्पल दिसतोय हा कलर. ही साडी अशी आहे आणि ह्याचा जो पदर आहे तो तुम्हाला इथे ग्रीन कलरमध्ये मिळतोय. तर पर्पल आणि ग्रीन अशा कलरमध्ये ह्याचं कॉम्बिनेशन आहे आणि नॉर्मली जसे ब्लाउज पीस जे साडीच्या शेवटी अटॅच केलेले असतात तर ह्याच्यामध्ये पदरालाच इकडे तुम्हाला ब्लाउज पीस हा जो आहे ब्लाऊजसाठीचं जे फॅब्रिक आहे ते ऑलरेडी ह्यालाच अटॅच केलेला आहे पदराला. छान आहे, ह्याचं फॅब्रिक वगैरे खूप छान आहे. तुम्ही डेफिनेटली ब्लाऊज स्टिच करू शकता. ही जी डिझाईन आहे इथून तुमचा पदराचा पोर्शन स्टार्ट होतो, ठीक आहे, आणि मग त्याच्या पुढे ही साडी तुम्हाला अशी मिळते. ह्याच्यावरती बघा अशी कोयरीची डिझाईन कशी असते तशा प्रकारची डिझाईन ऑल ओव्हर साडीवरती मिळते तुम्हाला. पूर्ण जरी वुवनची साडी आहे, कुठली प्रिंट वगैरे नाहीये ही, ठीक आहे. लोअर पोर्शनला तुम्हाला ही अशी ब्रॉड अशी बॉर्डर मिळतीये आणि ह्याच्यावरती जे काम आहे ते सिल्वर जरीचं आहे. सिल्वर वर्क आहे ह्याच्या साडीवरती. हे बघा, हे अशा प्रकारे तुम्हाला ही बॉर्डर मिळते आणि पूर्ण मग आता ही पुढपर्यंत साडी ही अशीच आहे, ठीक आहे. ही अशा प्रकारे साडी तुम्हाला मिळते. साडीची लेंथ वगैरे पण खूप व्यवस्थित आहे, शॉर्ट वगैरे अशी नाही आहे साडी. आणि साडीचं फॅब्रिक वगैरे बघायला गेलं तर साडीचं फॅब्रिक ज्या रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये खूप छान आहे. बट ओव्हरऑल साडी चांगली आहे, तुम्ही डेफिनेटली परचेस करू शकता. नंतर मी इकडे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती आहे ही छान सुंदर अशी गोल्डन कलरमध्ये टिश्यू फॅब्रिक मधली साडी आहे. ही तुम्हाला तर माहिती आहे की आता 2024 मध्ये टिश्यूच्या साड्या खूप जास्त ट्रेंडमध्ये असणार आहेत. तर मिशोवरती पण ही साडी मी बघितलेली, म्हणजे अफोर्डेबल रेंजमध्ये ही टिश्यूच्या फॅब्रिकमध्ये ही साडी होती आणि ह्याला रेटिंग वगैरे खूप छान होते. मी ही साडी परचेस करून बघितली. गोल्डन कलरमध्ये आहे ही साडी. ही बघा अशा प्रकारे कलर अतिशय सुंदर वाटतोय, गोल्डन एकदम, म्हणजे फुल साऊथ इंडियन वाइब येते एकदम ह्या साडीकडे बघितल्यानंतर. आणि म्हणजे तुम्ही डेफिनेटली ह्याच्यावरती साऊथ इंडियन लुक तुमचा क्रिएट करू शकता. ह्या साडीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे हा पदराचा पोर्शन आहे. इकडे तुम्हाला हे असे टॅसल्स मिळत आहेत. अपर पोर्शनला तुम्हाला ही अशी बॉर्डर मिळते गोल्डन कलरची आणि साडीच्या लोअर पोर्शनला तुम्हाला एकदम अशी ब्रॉड अशी बॉर्डर मिळते गोल्डन कलरमध्ये. ही बघा अशा प्रकारे, ठीक आहे. आणि साडीचं फॅब्रिक जसं मी तुम्हाला सांगितलं की टिश्यूचं फॅब्रिक आहे. बघा टिश्यूचं साडी बघायला गेलं तर ऍक्च्युअल टिश्यूचं जे फॅब्रिक असतं ते खूप एक्सपेन्सिव्ह असतं. पण जिथे हे अफोर्डेबल रेंजमध्ये ह्या ज्या टिश्यूच्या साड्या मिळतात ते थोडंसं कॉटन मिक्स असतं त्याच्यामध्ये. तशाच प्रकारचं आहे ह्याचं फॅब्रिक सुद्धा. तर ओव्हरऑल तुम्हाला ही साडी अशा प्रकारे मिळते आणि हा जो मधला पोर्शन जो पूर्ण तुम्हाला मिळतोय त्याच्यामध्ये एकदम छोटे बारीक बारीक, तुम्ही जर नीट बघितलं तर छोटे छोटेसे चेक्सची पॅटर्न तुम्हाला मिळते ऑल ओव्हर साडीवरती. तर साडीचा लुक खूप सुंदर आहे, म्हणजे नेसल्यावरती येतो ह्या साडीचा.
लास्ट पर्यंत ही साडी तुम्हाला ऑल ओव्हर अशीच मिळते. मग ह्याच्यातूनच तुम्हाला जे ब्लाऊज पीस साठी तुम्हाला जर कपडा हवाय तर तो ह्याच्यातूनच तुम्हाला कट करावा लागेल. बट ह्याचं असंही तुम्ही ब्लाऊज काय शिवणार ह्या फॅब्रिकचं, तर तुम्ही त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये गोल्डन कलर तर आपल्या प्रत्येकीकडे असतोच, एकतरी गोल्डन कलरचा ब्लाऊज आपल्याकडे असतो. तर मग त्याचा गोल्डन कलर प्लेन मध्ये सुद्धा तुम्ही ह्या साडी बरोबर पेअर करू शकता, किंवा मग कॉन्ट्रास्ट मध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की गोल्डन कलर बरोबर बरेचसे असे कलर्स जातात, छान वाटतात. आणि एस्पेशली गोल्डन कलर बरोबर तुम्ही ह्याच्या बरोबर रेड कलरचं एखादं ब्रोकेडचं ब्लाऊज घातलात ना तर ते सुद्धा तुम्हाला खूप सुंदर लुक देईल. आणि बाकी ड्रेपिंगला वगैरे बोलाल तर थोडीशी डिफिकल्ट आहे, म्हणजे ज्यांना प्रॉपर साडी ड्रेप करता येते त्यांना एवढं डिफिकल्ट नाही जाणार, पण ज्यांना साडी ड्रेप करायला थोडासा प्रॉब्लेम होतो त्यांना हे फॅब्रिक हे फॅब्रिक थोडंसं स्टीफ असतं ड्रेप करण्यासाठी. पण तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित जर ड्रेप केली तर ही साडी तशी छान बसते. सो डेफिनेटली तुम्ही ही साडी तुमच्यासाठी परचेस करू शकता. ज्या रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये खूप छान आहे. त्यानंतर मी तुमच्यावर शेअर करणार आहे ही ब्लॅक कलरमध्ये छान मस्त अशी पैठणीचा लुक देणारी ही सुंदर अशी साडी, जी मी मिशोवरून घेतली होती खूप अफोर्डेबल रेंजमध्ये. आणि अतिशय सुंदर साडी आहे. फॅब्रिक क्वालिटी खूप सुंदर आहे ह्या साडीची पण. सो या साडीवरती बॉर्डरला तुम्हाला इथे छान पिकॉकची डिझाईन मिळतीये. ही बघा, इथे छान टॅसल्स मिळत आहेत. आणि हा साडीचा पदर आहे. साडीचा पदर हा तुम्हाला असा मिळतोय आणि सिल्वर जरीचंच काम आहे ह्याच्यावरती. ठीक आहे, सिल्वरच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी मिळते, ब्लॅक अँड सिल्वर. आणि मग पूर्ण साडीवरती तुम्हाला ही अशा प्रकारची मध्ये मध्ये तुम्हाला सिल्वर कलरच्या हे अशी बुट्ट्यांची डिझाईन मिळते पूर्ण साडीवरती. आणि दोन्ही साईडला तुम्हाला ही अशा प्रकारची बॉर्डर मिळतीये पिकॉकची डिझाईन असलेली. फॅब्रिक कॉटन सिल्क आहे आणि अतिशय सुंदर आहे. ड्रेपिंगला एकदम इझी आहे ही साडी, व्यवस्थित ड्रेप होते ही साडी. इथे ह्या साडीला तर काहीच इश्यू नाहीये ड्रेप करण्यासाठी. सो अशा प्रकारे आहे ही साडी. साडीची लेंथ वगैरे एकदम प्रॉपर आहे, ड्रेपिंग करायला सुद्धा खूप इझी आहे. साडी बरोबर जे ब्लाऊज पीस मला रिसीव्ह झाले ते अशा प्रकारे आहे. त्याच्याबरोबर थोडंसं ग्रेइश कलरचं हे ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो दिलेला आहे त्याने. त्याच्यावरती सुद्धा सेम तसंच सिल्वर जरीचं काम केलेलं आहे. स्लीव्हसाठी वगैरे यूज करू शकता बॉर्डर. आणि मध्ये पूर्ण तुम्हाला तशीच बुट्ट्यांची डिझाईन मिळते. तर डेफिनेटली तुम्ही ह्याचा ब्लाऊज छान स्टिच करून घेऊ शकता. मी तर तुम्हाला ही साडी हायली रेकमेंड करेन. खरंच अतिशय सुंदर साडी आहे ही. मी स्वतः ही साडी नेसली होती आणि ह्याच्यावरती तुम्ही छान मस्त ऑक्सिडाइज ज्वेलरी पेअर करा, अतिशय सुंदर लुक मिळेल. आता साड्यांचा व्हिडिओ दाखवते म्हटल्यावरती एक तरी बांधणीची साडी झाली पाहिजे की नाही. तर मग ही आहे माझ्याकडे बांधणीची, घटचोला बांधणी म्हणतात ना तशा प्रकारची साडी आहे ही. राजस्थानची स्पेशालिटी असते ह्या साड्यांची. तर मरून कलर मध्ये आहे ही साडी. ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे कलर्स अवेलेबल आहेत. सो हा आहे साडीचा पदर. हा बघा, अशा प्रकारे तुम्हाला हा साडीचा पदर मिळतो. ठीक आहे. आणि पुढे मग ह्याच्यावरती ही अशा प्रकारची तुम्हाला बांधणीची डिझाईन मिळते. मध्ये मध्ये तुम्हाला हे पूर्ण सगळं जरी वुवनचं काम मिळतं त्याच्यावरती. आणि अतिशय सुंदर साडी आहे ही. नेसल्यावरती तर खूप छान लुक मिळतो एकदम. आणि अशा प्रकारची एकतरी साडी आपल्याकडे डेफिनेटली असायला पाहिजे प्रत्येकीकडे. लग्न कार्याला किंवा कुठल्याही छानशा फंक्शनसाठी, कुठल्याही समारंभासाठी अशा प्रकारच्या साड्या तुम्हाला माहिती की किती सुंदर दिसतात. प्रकारे पूर्ण साडी ही तुम्हाला स्टार्ट टू एंड अशीच मिळेल. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये वेगळा असा तुम्हाला ब्लाऊज पीस नाही मिळत, तर रनिंग मध्येच असतो ह्याच्यामध्ये. म्हणजे साडीच्या शेवटी मग तुम्ही त्याच्यातलं फॅब्रिक थोडंसं कट करून मग त्याचा तुम्ही ब्लाऊज तुम्हाला हवा तसं शिवू शकता. तर अशा प्रकारे ही साडी आहे. अतिशय सुंदर साडी आहे. तुम्ही नक्की परचेस करा. कलर तुम्ही कुठलाही घ्या, पण गडचोला बांधणीची एकतरी साडी आपल्या प्रत्येकीकडे असायला हवी. कारण एकतर ह्या साड्या कधीच आउट ऑफ फॅशन जात नाहीत, आउट ऑफ ट्रेंड जात नाहीत आणि कुठल्याही समारंभासाठी ह्या साड्या खूप सुंदर लुक देतात. त्यात लास्टची मी तुम्हाला दाखवते ती ह्या व्हिडिओमधली सगळ्यात अफोर्डेबल आणि सगळ्यात स्वस्त असणारी ही साडी आहे. आणि ती आहे छान सुंदर अशी ह्या पिकॉक ब्ल्यू कलर असतो त्याच्यामध्ये. प्लेन साडी आहे, बट कलर बघा तुम्ही साडीचा
इतका सुंदर दिसतोय आणि मेन म्हणजे फॅब्रिक अतिशय सॉफ्ट फॅब्रिक आहे ह्या साडीचं आणि एकदम ड्रेपिंग एकदम अशी इझिली ड्रेप होते ही साडी. खूप सुंदर आहे. मला ऍक्च्युली मी ही कलर त्याचा बघून मी ही साडी घेतली होती. मला खूप सुंदर वाटली कारण पिकॉक ब्ल्यू कलर मध्ये मला साडी हवी होती आणि इतकी अफोर्डेबल मिळाल्यानंतर कोण सोडेल साडी घ्यायला. सो ह्या साडीमध्ये वेगळं असं नाहीये काही, पण एवढंच आहे की साडी प्लेन असून सुद्धा तिला एक वेगळीच अशी शाईन आहे साडीला, तुम्ही बघू शकता. आणि साडी तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये ग्रीन अँड ब्ल्यू अशा 2 शेड्स या साडीमध्ये दिसून येतात. हे बघा अशा प्रकारे. सो डेफिनेटली ही साडी नेसल्यानंतर खूप सुंदर दिसेल. सो स्टार्ट टू एंड तुम्हाला ही साडी अशीच मिळते आणि साडीचं फॅब्रिक यू विल लव्ह इट सिरियसली. म्हणजे साडीचं फॅब्रिक ना असं एकदम मलाई सारखं एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे या साडीचं. हे बघा अतिशय सुंदर साडी आहे ही. ही बघा. सो स्टार्ट टू एंड तुम्हाला ही साडी पूर्ण अशीच रिसीव्ह होते प्लेन मध्ये. साडीची लेंथ वगैरे पण खूप छान आहे. ह्या साडी बरोबर जो मला ब्लाउज पीस साठी कपडा मिळालाय तो हा असा मिळालाय प्लेन रेड कलर मध्ये आहे हा. ठीक आहे. ब्लाउज पीसचा हा कपडा काही इतका खास नाही वाटला मला. म्हणजे ब्लाउज पीस स्टिच करण्यासाठी इतका ह्याची क्वालिटी इतकी चांगली नाहीये. तर डेफिनेटली तुम्ही ह्याचा ब्लाउज तर काही शिवू शकणार नाही कारण काही यूजचा नाहीये हा. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की प्लेन साडी आहे त्यामुळे ह्याच्याबरोबर तुम्ही रॉयल ब्ल्यू कलरचं ब्रोकेडचं ब्लाउज असेल तर ते स्टाईल करा. वेल्वेटचं ब्लाउज असेल तर ते स्टाईल करा. हेवी एम्ब्रॉयडर्ड ब्लाउज असेल ना तर ते डेफिनेटली ह्या साडीबरोबर तुम्ही खूप सुंदर प्रकारे स्टाईल करू शकता. छान मस्त ज्वेलरी वगैरे घालून ही साडी अतिशय सुंदर लुक देईल. सो कशा वाटल्या तुम्हाला साड्या? आय होप तुम्हाला ह्या आवडल्या असतील. खूप अफोर्डेबल रेंजमध्ये मी ह्या साड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत ज्या मी मिशोवरून घेतल्या आहेत. प्रत्येकीची काय क्वालिटी आहे आणि तसं बघायला गेलं तर ज्या रेंजमध्ये आहे त्या साड्या खरंच सुंदर आहेत त्या रेंजमध्ये. सो डेफिनेटली तुम्ही परचेस करू शकता. कुठल्याही समारंभांसाठी ह्या साड्या खूप सुंदर दिसतील. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटेन मी तुम्हाला असाच एक नवीन विषयाने नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.